एका करोडपती बापाची मुलगी एक चमकदार गाडी स्वतः चालवत छोट्याशा गावातील एका छोट्याशा झोपडीसमोर येऊन थांबते. त्या झोपडीमध्ये एक महिला आणि तिचा मुलगा असे दोघंच राहत होते. पण त्यावेळी दिवसाची वेळ होती, त्यामुळे त्या घरात मुलाची आई एकटीच होती. ती करोडपती बापाची मुलगी गाडीतून उतरते आणि हळूहळू त्या झोपडीत राहणाऱ्या त्या महिलेजवळ जाते. जेव्हा ती मुलगी त्या महिलेजवळ जाते तेव्हा त्या मुलीला पाहून ती महिला हैराण होऊन जाते. तिच्या मनात प्रश्न निर्माण होतात की ह्या चमकणाऱ्या गाडीमधून आलेली मुलगी इथे का आली आहे? ही मुलगी कोण आहे? आणि आमच्यासारख्या गरिबांच्या झोपडीमध्ये हिचं काय काम आहे? आता ती महिला काही बोलणार त्या अगोदरच ती मुलगी म्हणते, आई मी पुन्हा एकदा तुमच्या घरी थांबू इच्छित आहे. त्या मुलीचे हे वाक्य ऐकल्याबरोबर ती महिला जास्तच हैराण होते आणि त्या मुलीकडे नीट पाहू लागते. ती महिला त्या मुलीचा चेहरा पाहून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी ती मुलगी कोण होती आणि ती महिला कोण होती जिला ती मुलगी सतत आई म्हणत होती? नक्की त्या दोघींमध्ये असं कोणतं नातं होतं ज्यामुळे त्या मुलीला त्या साधारण झोपडीपर्यंत यावं लागलं होतं? मित्रांनो, ही कथा आहे हिमाचल प्रदेशमधील एका छोट्याशा गावातील. त्या गावाचे नाव आहे काजलपूर. हे गाव पर्वताच्या कुशीत वसलेलं आहे. या गावाचं साधेपण आणि निसर्ग सौंदर्य ह्यामुळे त्या गावचे नावलौकिक आहे. परंतु त्या गावामध्ये एक छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या आई मुलाच्या आयुष्यात असं वादळ होऊन येणार जे त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणारं होतं. त्या छोट्याशा झोपडीत लक्ष्मीताई राहत होत्या. एक आई जिच्या चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या तर पडल्या होत्या, परंतु तिच्या डोळ्यामध्ये अजून सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची चमक शिल्लक होती. आणि लक्ष्मीताईंचा मुलगा करण आपल्या आईचा एकुलता एक आधार होता. लक्ष्मीताईंचं आयुष्य अगदी साधारण होते. त्यांच्याकडे 2-3 बकऱ्या होत्या. त्या बकऱ्यांचं दूध विकून त्यातून ते थोडेफार पैसे कमवत होत्या आणि थोडीफार शेती होती. त्या शेतीवर मेहनत करून लक्ष्मीताई आणि करण थोडेफार धान्य पिकवत असायचे. करणच्या बाबांचा मृत्यू कितीतरी वर्षांपूर्वीच झाला होता. जेव्हा करणचा बाबांचा मृत्यू झाला होता तेव्हा करण खूप छोटा होता. तेव्हापासून लक्ष्मीताईंनी एकट्यांनी आपल्या मुलाचं लालन पोषण केलं होतं. पण त्यांनी फक्त त्याचं पालनपोषणच केलं नाही, तर त्याची प्रत्येक लहान मोठी इच्छा देखील पूर्ण केली होती. त्यांच्याकडे जास्त काही नव्हते, ना पैसा ना संपत्ती, परंतु ते मायलेक दोघे आपल्या या छोट्याशा जगात खूप खुश होते. करण आता मोठा झाला होता. तो जवळच्याच कॉलेजमध्ये शिकत होता. तो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचं स्वप्न होतं की चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी. त्याला आपल्या आईला सर्व सुख द्यायचं होतं, जे तो आपल्या आईला आजपर्यंत देऊ शकला नव्हता. असे करून त्याला आपल्या आईच्या आयुष्यातील कष्ट कमी करायचे होते. कारण प्रत्येक दिवशी सकाळी कॉलेजमध्ये जायचा आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तो आपल्या आईला तिच्या कामामध्ये मदत करत असायचा. कधी बकऱ्यांना खायला घालायचा, तर कधी शेतामध्ये पाणी देण्याचं काम करायचा. असे त्याचे अगदी साधारण आयुष्य होते. त्याच्या आयुष्यात तो मेहनत करत होता, परंतु तो तेवढाच प्रामाणिक सुद्धा होता. परंतु मित्रांनो, कथेमध्ये खरे वळण तर आत्ता येते. शिमल्यामधील एका खूप श्रीमंत घरातील मुलगी काव्या तिचं आयुष्य ती खूप चांगल्या पद्धतीने जगत होती. काव्या तिचे बाबा राजेश ठाकूर त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि राजेश ठाकूर कोणी साधासुद्धा माणूस नव्हता. ते शिमल्यातील सर्वात मोठे उद्योगपती होते. त्यांच्याकडे 4 स्वतःच्या कंपन्या होत्या. खूप मोठा बंगला होता आणि खूप साऱ्या गाड्या त्यांनी खरेदी करून ठेवल्या होत्या. काव्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट होती जी पैशाने खरेदी करू शकत होती. खूप महागडे कपडे, महागडी घड्याळं, महागडे चपला आणि खूप सारे मित्रमैत्रिणी. फक्त तिच्या आयुष्यात एकाच गोष्टीची कमी होती. ती गोष्ट म्हणजे सुख. काव्याचे बाबा राजेश ठाकूर दिवस रात्र आपल्या व्यवसायात व्यस्त असायचे. काव्याची आई वसुंधराताई त्यांच्या सामाजिक कार्यात नेहमी व्यस्त असायच्या. अशा परिस्थितीमध्ये काव्या एकटीच आपल्या रूममध्ये बसून विचार करत बसायची की काय आयुष्य एवढंच आहे का? तिला मोकळ्या हवेत श्वास घ्यायला, फिरायला खूप आवडायचं. म्हणून ती कधी कधी एकटीच आपली गाडी घ्यायची आणि कधी जंगल सफारी करण्यासाठी, तर कधी उंच पर्वतावर हिल स्टेशनवर फिरण्यासाठी जायची. असेच एक दिवस काव्याने पुन्हा एकदा तसंच केले. तिने आपल्या गाडीची चावी घेतली आणि घरातील कोणालाच काही सांगितलं नाही आणि सरळ घराबाहेर पडली. ती सरळ काजलपूर गावाजवळच्या उंच पर्वतांवर गाडी घेऊन गेली. त्या दिवशी वातावरण स्वच्छ होते.
सर्वत्र सूर्यकिरणे पसरली होती. अशा वातावरणामध्ये काव्या गाडीमधून संगीत चालू करून रस्त्याने पुढे जात होती. ती उंच ठिकाणी गेल्यावर तिथलं निसर्ग सौंदर्य अनुभवू लागली. ते निसर्ग सौंदर्यामध्ये काव्या आपल्या मनाला थोडं शांत करण्याचा प्रयत्न करत होती. संध्याकाळ होत आहे हे तिच्या लक्षात आल्याबरोबर ती तिथून परत यायला निघाली. परंतु तेव्हा तिच्याबरोबर अशी काही घटना घडली ज्याने तिचं आयुष्यच बदलले. एका गावाजवळ पोहोचल्यानंतर अचानक काव्याची कार बंद पडली. सुरुवातीला काव्याने विचार केला की काहीतरी छोटं मोठं कारण असेल, परंतु जेव्हा तिने इंजिन चेक केलं तेव्हा तिला काहीच समजलं नाही. अशातच हलका पाऊस सुरू झाला, पण काही वेळाने पावसाचा जोर वाढू लागला होता. शेवटी घाबरतच काव्याने आपला मोबाईल काढला. ती विचार करत होती की कोणाला तरी फोन करून मदतीसाठी बोलावून घ्यावे. परंतु जेव्हा तिची मोबाईलच्या स्क्रीनवर नजर पडली तेव्हा तिला धक्काच बसला. नेटवर्क पूर्णपणे गायब झाले होते. आता विचार करा, एक मुलगी जी शहरामध्ये खूपच श्रीमंतीमध्ये वाढली आहे, अशी मुलगी एकटी एका अनोळखी गावाच्या शेजारी पावसात भिजलेली, फोनला नेटवर्क नाही, गाडी बंद पडलेली आणि घरापासून 50 ते 60 किलोमीटर दूर. तिची काय अवस्था झाली असेल. त्यात त्या रस्त्यावर गाडी दुरुस्तीचं दुकान किंवा इतर काहीही नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये काव्याचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं होतं. ती खूपच घाबरून गेली होती. तिला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं. पाऊस चालूच होता. तरीसुद्धा ती पुन्हा आपल्या गाडीतून खाली उतरली आणि इकडे तिकडे पाहू लागली. त्या पावसामध्ये सुद्धा ती गाडी चालू करण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु तिला काहीच समजत नव्हतं. शेवटी कंटाळून ती गाडीमध्ये बसणारच होती. तेवढ्यातच तिची नजर दूरवर येणाऱ्या एका मुलावर पडली. तो मुलगा हळूहळू छत्री घेऊन काव्याच्याच दिशेने येत होता. तेव्हा काव्याला जणू काही अंधारात एक दिवा दिसला होता. त्यामुळे काव्या गाडीत न बसता लगेचच त्या मुलाकडे गेली. तो मुलगा दुसरा कोणी नसून लक्ष्मीताईंचा मुलगा करण होता, जो कॉलेजमधून आपल्या घरी परत येत होता. काव्या त्याच्याजवळ पोहोचल्याबरोबर त्याला म्हणाली, प्लीज माझी मदत कर. माझी गाडी बंद पडली आहे. मला काहीच समजत नाही. इथे नेटवर्कसुद्धा नाही. मी इथे अडकले आहे. करणने तर सुरुवातीला तिच्या चमकणाऱ्या गाडीकडे पाहिलं. मग त्याला तिची दया आली. करण म्हणाला, हे बघा, मला गाडी दुरुस्त करता येत नाही, परंतु माझं घर इथून जवळच आहे. तुम्ही गाडीमध्ये बसा. मी तुमच्या गाडीला धक्का मारून तिथपर्यंत घेऊन जातो. पाऊस थांबेपर्यंत तुम्ही तिथे थांबू शकता, कारण पाऊस चालू झाला की इथे नेटवर्क मिळत नाही. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उंच ठिकाणी जाऊनच तुम्हाला नेटवर्क मिळेल. तेव्हा तुम्हाला कोणाला तरी फोन करून तुमची अडचण सांगावी लागेल. काव्याची इच्छा नव्हती, परंतु मजबुरी म्हणून तिला करणचे बोलणे मान्य करावे लागले. काव्या गाडीमध्ये बसली आणि करणने भिजतच तिच्या गाडीला धक्का मारण्यास सुरुवात केली. हळूहळू पाणी आणि चिखल यामधून गाडी हळूहळू पुढे गेली आणि त्या झोपडीपर्यंत पोहोचली, जिथे करण आपल्या आईसोबत राहत होता. जेव्हा ते झोपडीपर्यंत पोहोचले तेव्हा काव्या गाडीमधून खाली उतरली. पावसाचा जोर अजून वाढला होता, त्यामुळे काव्या पूर्णपणे भिजली होती. करण म्हणाला, हे माझं घर आहे आणि पाऊस खूप जोरात पडत आहे. तू आतमध्ये ये. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आराम कर. त्यानंतर फोन कर. मग कोणी ना कोणी तुझ्या मदतीला नक्कीच येईल. काव्या त्या झोपडीकडे पाहू लागली. मातीमध्ये बांधलेल्या भिंती, कौलारू छत आणि बाहेर बकऱ्या बांधलेल्या होत्या. ते विचार करू लागली की आपण इथे थांबू की नको. आपण थांबू शकतो का इथे. परंतु पाऊस आणि थंडी या दोन्ही गोष्टींनी तिला तिथे थांबण्यासाठी मजबूर केले. ती करणच्या मागोमाग आतमध्ये गेली. तिथे लक्ष्मीताई चुलीवर भाकरी बनवत होत्या. जेव्हा त्यांची नजर काव्यावर पडली तेव्हा त्या चकित झाल्या आणि त्याने करणला विचारले, बाळा, ही कोण आहे. तू हिला इथे कसं काय घेऊन आलास. करणने आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितली. आई पर्वतावर फिरण्यासाठी आली होती, परंतु तिची गाडी खराब झाली आहे. मला गाडी दुरुस्त करता येत नाही आणि पावसामध्ये इथे कोणी मेकॅनिक सुद्धा मिळणार नाही आणि तिच्या फोनला नेटवर्क सुद्धा नाही. म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलो आहे. लक्ष्मीताईंना सुद्धा माहीत होते की एकदा का पाऊस चालू झाला की इथे फोन चालत नाही आणि पर्वतावर उंच ठिकाणीच नेटवर्क मिळते. लक्ष्मीताई काव्याकडे प्रेमाने पाहू लागल्या. तिच्या समोर एक टॉवेल करत म्हणाल्या, बाळा, हा टॉवेल घे आणि केस पुसून घे, नाहीतर तू आजारी पडशील. मग इथे आगीजवळ बस, म्हणजे थंडी कमी लागेल तुला. काव्याने लक्ष्मीताईच्या हातातील टॉवेल घेतला, आपले केस पुसले आणि चुलीच्या आगीजवळ जाऊन बसली. ती अजून सुद्धा थोडी घाबरलेली होती, परंतु लक्ष्मीताईंच्या प्रेमळ बोलण्याने तिच्या मनातील भीती थोडी कमी झाली. काव्यामध्ये झोपडीमध्ये एक नजर फिरवली
तिथे काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्या वस्तू तिच्यासाठी अगदी नवीन होत्या. तिथे एक दगडाचा खलबत्ता ठेवला होता. तो खलबत्ता पाहिल्याबरोबर काव्याने लक्ष्मीताईंना प्रश्न केला, आई, दगडे इथे का ठेवली आहेत? लक्ष्मीताई हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, ही दगडी नाहीत, हा खलबत्ता आहे. याच्यामध्ये आम्ही चटणी बनवतो. काव्य हैराण होत म्हणाली, चटणी? चटणी तर मिक्सरमध्ये बनते ना? तेव्हा लक्ष्मीताई हसतच म्हणाल्या, हो, मुली, चटणी मिक्सरमध्येच बनते, पण आमचा गरिबांचा मिक्सर हाच खलबत्ताच आहे. काव्याला लक्ष्मीताईंचं बोलणं थोडं विचित्र वाटलं, परंतु ती लक्ष्मीताईंना म्हणाली, आई, दाखवा ना यामध्ये कशा प्रकारे चटणी बनवली जाते. लक्ष्मीताईंनी तिच्या समोरच हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घेऊन ते सर्व खलबत्त्यामध्ये कुटण्यास सुरुवात केली. काव्य मंत्रमुग्ध होऊन त्या सर्व गोष्टी पाहत होती. काही वेळ पाहून झाल्यानंतर काव्य म्हणाली, मी सुद्धा प्रयत्न करू का? लक्ष्मीताईंनी होकार दिला आणि काव्याने पहिल्यांदाच खलबत्त्यामध्ये चटणी तयार केली. करण बाजूलाच उभा राहून या सर्व गोष्टी पाहत होता आणि गालातल्या गालात हसत होता की शहरातून आलेली ही मुलगी किती साधेपणाने हे काम बघत आहे, करत आहे. तेवढाच लक्ष्मीताईंचा स्वयंपाक बनवून तयार झाला होता. तेव्हा लक्ष्मीताईंनी काव्यासाठी एक ताटामध्ये एक भाकरी, थोडी चटणी आणि थोडी भाजी वाढली. काव्याने सुरुवातीला त्या ताटातील जेवण पाहिल्यानंतर तोंड वाकडे केलं, पण नंतर तिने विचार केला की मी इतर गोष्टी इथे एन्जॉय करत आहे, तर हे सुद्धा खाऊन पाहावं. जेव्हा तिने भाकरीचा एक तुकडा तोडून तोंडामध्ये टाकला तेव्हा तिला एक वेगळ्याच प्रकारचा स्वाद चाखण्यास मिळाला. आणि कदाचित भूक लागल्यामुळे किंवा त्या वातावरणामुळे, परंतु त्या साध्या जेवणामध्ये तिला अशी मजा आली, ती मजा तिला कधीच आपल्या घरच्या जेवणामध्ये आत्तापर्यंत आली नव्हती. काव्य जेवत असतानाच लक्ष्मीताईंबरोबर बोलत होती आणि करण सुद्धा तिला मध्ये मध्ये समजावून सांगत होता ती कोणती गोष्ट इथे कशा प्रकारे केली जाते, कसं जेवण बनवलं जातं, कशा भाकरे चुलीवर बनवल्या जातात. तिघे बसून एकमेकांबरोबर बोलत होते, हसत होते, पण बाहेर पाऊस थांबण्याचं काय नाव घेत नव्हता. आता रात्रीचे 10 वाजले होते. तेव्हा लक्ष्मीताई म्हणाल्या, मुली, आता रात्र झाली आहे, त्यामुळे तू इथेच थांब. सकाळपर्यंत पूर्ण वातावरण शांत होईल आणि पाऊस सुद्धा थांबेल. तेव्हा तू फोन करून कोणाला तरी बोलावून घे. तेव्हा काव्य विचार करू लागली की आता रात्र झाली आहे, माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण तरी काय करणार? शेवटी काव्याने होकार दिला. तेव्हा लक्ष्मीताईंनी एका खाटेवर काव्यासाठी अंथरूण केले. करण दुसऱ्या खाटेवर झोपला आणि दोघांमध्ये लक्ष्मीताई झोपल्या. ते आता अंथरुणावर पडून एकमेकांबरोबर बोलत होते. करण आपल्या आईबरोबर मस्करी करत होता आणि आपल्या जुन्या गोष्टींना उजाळा देत होता. काव्य मात्र त्यांचं दोघांचे बोलणे ऐकत होती. त्यांचे बोलणे ऐकताना काव्याला एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव येत होता, कारण तिच्या घरामध्ये अशा प्रकारचं बोलणं कधीच झालेलं नव्हतं, कधी ऐकलं नव्हतं. तिच्या बाबांकडे तेवढा वेळ नव्हता आणि तिच्या आई तिच्या जगांमध्ये व्यस्त होती आणि काव्य एकटीच तिच्या रूममध्ये बंद असायची. आणि इथे एका छोट्याशा झोपडीत एवढी गरिबी असताना सुद्धा जे सुख होतं ते सुख अनुभवून ती हैराण झाली होती. रात्र निघून गेली आणि सकाळपर्यंत पाऊस सुद्धा थांबला होता. करणने काव्याला उठवले आणि म्हणाला, आता पाऊस थांबला आहे, चला उंच ठिकाणी जाऊया, तिथून फोन करूया. तुझ्या घरचे परेशान झाले असतील, घाबरून गेले असतील. काव्या उठली, तयार झाली आणि पुन्हा पर्वतावर फोन करण्यासाठी, कुठे नेटवर्क मिळते का याचा शोध घेण्यासाठी घरातून बाहेर निघाली. रस्त्यामध्ये ती करण बरोबर खूप काही बोलत होती, गप्पा मारत होती. करणने तिला सांगितलं की माझ्या बाबांचा मृत्यू मी लहान असतानाच झाला आहे आणि मला माझ्या आईसाठी काहीतरी करायचं आहे. काव्य करणचे बोलणे ऐकत होती. तेव्हा त्याचे बोलणे ऐकतानाच माहीत नाही कसे, परंतु तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले. करण हसतमुख होता, मेहनती होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं. दोघे बोलत बोलत पर्वतावर पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर नेटवर्क मिळालं. त्याचवेळी काव्याने आपल्या बाबांना फोन केला. राजेश ठाकूरने घाबरतच आपल्या मुलीचा फोन उचलला. बाळा, तू कुठे आहेस? आम्ही रात्रभर शोध घेत होतो. तू ठीक आहेस ना? व्यवस्थित आहेस ना? कुठे आहेस तू? काव्याने आपल्या बाबांना सर्व काही गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली, बाबा, चिंता करू नका, माझी गाडी बंद पडली होती, परंतु मी अगदी सुखरूप आहे. तुम्ही मेकॅनिक पाठवून द्या. राजेशने लगेच एक मेकॅनिक आणि एक अतिरिक्त गाडी पाठवून दिली. त्यानंतर काव्या परत करणसोबत झोपडीमध्ये परत गेली. मग करणला आणि त्याच्या आईला त्याच्या कामात मदत करू लागली. काव्याने कधी बकऱ्यांना खायला घातले तर कधी लक्ष्मीताईंबरोबर चूल पेटवली.
आणि भाकरी बनवल्या. या सर्व गोष्टी काव्यासाठी नवीन होत्या, पण तिला त्या सर्व गोष्टी करत असताना खूप मजा येत होती. थोडाच वेळ तिच्या बाबांनी पाठवलेली माणसे आली, त्यामुळे त्यांच्यासोबत काव्याला जावं लागलं. जेव्हा ती गाडीमध्ये बसली तेव्हा ती करण आणि त्याच्या आईला आवाज देऊन तिथून शिमल्याला आपल्या घरी परत आली. परंतु मित्रांनो, कथा इथेच संपत नाही. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा काव्याच्या डोळ्यासमोर करणचा चेहरा सतत येत होता. त्याचा साधेपणा, त्याची मेहनत आणि त्याच्या आपल्या आईविषयी असणारे प्रेम सर्व काही तिला आठवत होतं. रात्री आपल्या मौद्र अंथरुणावर पडल्यानंतर काव्य हाच विचार करत होती की जेवढं सुख मी करणच्या त्या झोपडीत अनुभवले तेवढं सुख मला आजपर्यंत कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं किंवा पाहिलंही नव्हतं. 2-3 दिवस काव्य ह्याच विचारामध्ये अडकलेली होती, पण तिला राहावलं नाही म्हणून तिने पुन्हा एकदा आपली गाडी काढली आणि काजलपूरमध्ये पोहोचली. जेव्हा तिची गाडी झोपडीसमोर उभी राहिली आणि लक्ष्मीताईंनी तिला पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. काव्य आपल्या गाडीमधून उतरली आणि लगेच तिने धावत जाऊन लक्ष्मीताईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी पुन्हा आली आहे. मला तुमच्यासोबत राहायचंय. तिच्या अशा बोलण्याने लक्ष्मीताई हैराण झाल्या होत्या. परंतु काव्य म्हणाली, मला इथं सुख अनुभवायला मिळालं. तुमच्यासोबत राहिल्यानंतर मला चांगलं वाटलं. तेव्हा लक्ष्मीताई तिला आतमध्ये घेऊन गेल्या. संध्याकाळी करण कॉलेजमधून घरी आला. काव्याला आपल्या घरी पाहून त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. तेव्हा लक्ष्मीताई करणला म्हणाल्या की काव्याला इथं चांगलं वाटतंय. काव्या पुन्हा एकदा त्या दिवशी त्या दोघांबरोबर पुन्हा एकदा त्या झोपडीत राहिली. त्या दिवशी ती करणला लक्षपूर्वक पाहत होती. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आता तिचे करणवर अजूनच प्रेम जडले होते. करण सुद्धा काव्याचे आपल्याकडचे पाहणे नोटीस केले होते, पण तो विचार करत होता, ही तर शहरात राहणारी मुलगी, करोडपती बापाची मुलगी. दुसऱ्या दिवशी काव्या पुन्हा आपल्या घरी शिमल्याला निघून गेली. तेव्हा तिच्या घरच्या लोकांनी तिला विचारले, तू कुठे गेली होतीस? तेव्हा काव्या म्हणाली, त्याच गावात ज्या गावात मला सुख मिळते. 4-5 दिवसानंतर काव्याने आपल्या बाबापुढे आपलं मन मोकळे केले आणि आपल्या मनातील सर्व गोष्टी आपल्या बाबांना सांगितल्या. बाबा, मी करणवर प्रेम करते. मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. त्या झोपडीतलं सुख मला आयुष्यभर अनुभवायचं आहे. आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकल्यानंतर राजेश ठाकूरांची तळपायची आग मस्तकात गेली. परंतु काव्याने हट्ट केला होता. तिची आई सुद्धा हैराण झाली तिचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून. परंतु काव्याच्या हट्टापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. मग ते नवरा बायको आपल्या मुलीला काव्याला बरोबर घेऊन काजलपूरला पोहोचले. करण आणि लक्ष्मीताई त्या सर्वांना पाहून हैराण झाल्या होत्या. काव्याची आई लक्ष्मीताईंना म्हणाली, आमची मुलगी तुमच्यावर प्रेम करते. तुम्हाला हे नाते मान्य आहे का? लक्ष्मीताईंना काव्याच्या आईचं हे बोलणं खरं वाटत नव्हतं. परंतु काव्याच्या डोळ्यामधील अश्रू पाहून लक्ष्मीताईंना त्यांचे बोलणे खरे वाटू लागले. जेव्हा करणला विचारले तेव्हा त्याने सुद्धा काव्याच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. शेवटी त्याने लग्नाला होकार दिला. मग काव्य आणि करणचं लग्न झालं. लग्नानंतर काव्य आणि करण आपल्या आईला सोबत घेऊन शिमल्याला गेले. तेव्हा काव्याने आपल्या बाबांना सांगून काजलपूरमध्ये त्या झोपडीच्या जागी एक खूप मोठं घर बांधण्यास सांगितले. तिथे जाणारे सर्व रस्ते खूप चांगल्या प्रकारे बनवून घेतले. तिथे लाईटची व्यवस्था केली आणि 1 महिन्यानंतर काव्य आपल्या सासूबाईंना घेऊन पुन्हा काजलपूरमध्ये आली. आपल्या झोपडीच्या जागी एवढं मोठं घर पाहून लक्ष्मीताई अवाक होऊन त्या घराकडे पाहत राहिल्या. तेव्हा काव्य म्हणाली, आई, हे मी बनवून घेतलं आहे, कारण ह्याच जागी मला सुख मिळालं होतं. वेळ पुढे अशीच निघून गेली. पण आज करण, काव्य आणि लक्ष्मीताई मोठ्या आनंदाने त्या घरात राहत होते. लक्ष्मीताईंचं आता वय झालं आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तीच प्रसन्नता होती. त्यांनी काव्याला कधीच आपली सून मानली नाही, तर ती आपली मुलगीच आहे अशा प्रकारची वागणूक दिली. म्हणून आज सुद्धा त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख नांदत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याकडे पैसा आल्यानंतर छोट्याशा झोपडीचे एक खूप मोठं घर तयार झाल्यानंतर सुद्धा लक्ष्मीताईंच्या आणि करणच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. म्हणूनच त्यांची सून, नावाला सून पण त्यांची मुलगी बनवून आज सुद्धा आनंदाने आणि सुख समाधानाने जीवन जगत आहे. आणि काव्या देखील करोडपती बापाची मुलगी असून सुद्धा झोपडीत तिचं मन रमलं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काव्याबद्दल आणि लक्ष्मीताईंबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.